अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय जुनेन, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद, चीफ एडिटर, अमरावती अर्कल न्यूज़ के लिए अभी पहुँचे हैं बडनेरा से अंजनगांव रोड, जहां बीएसएफ का एक ऑफिस है और ऑफिस की जगह दी गई है। और यहाँ हर साल की तरह इस साल भी बीएसएफ का 60वां वर्धापन दिन मनाया जा रहा है। और इस वर्धापन दिन के दिन में शामिल होने के लिए हमारे पहुँचे हैं माजी लेडी गवर्नर कमलताई गवई, डॉक्टर गोविंद कासट, सुदर्शन जी जैन, और यहाँ पे पूरे माजी सैनिक और तत्कालीन जो ड्यूटी पे है वो सैनिक पहुँचे हैं। उनका मान सम्मान किया जा रहा है। और बीएसएफ का ये 60वां वर्धापन दिन है। मैं दिखाना चाहूँगा इधर अपने कैमरामैन से, देख सकते हैं ये पूरे यहाँ पे सैनिक, माजी सैनिक पहुँचे हैं। और बीएसएफ की जो प्रॉब्लम है, जो समस्या है वो यहाँ मंडी जाती है, उसका मसला हल किया जाता है, उसका सोल्यूशन निकाला जाता है। तो हमारे दिन देख रहे हैं अभिनंदन कोऑपरेटिव बैंक के संस्थापक अध्यक्ष सुदर्शन जी गांग, डॉक्टर गोविंद कासट, कमलताई गवई, माजी लेडी गवर्नर यहाँ पहुँच चुकी है। और मैं अभी उनका स्पीच शुरू हो रहा है। और इसके बाद के मैं पूरी हम लोकेशन में दिखाना चाहूँ इधर भी। और इसके बाद के हम पूरी कवरेज करते हैं आज के प्रोग्राम के और आप तक पहुँचाते हैं। आणि उपस्थित मंडळी, आज एका चांगल्या कार्यक्रमाला आपण इथे उपस्थित राहिलो। जसं सांगितलं गेलं की 60 वर्ष पूर्ण झाले। 1 डिसेंबर 1965ला सुरू झालेली ही संस्था आज 60 वर्ष पूर्ण झालेली आहे। आणि सीमा सुरक्षा दल किंवा सीमा प्रहरी दल असं म्हटलं की आपल्याला ते 26 जानेवारी आठवतं। 26 जानेवारीमधली ती परेड, त्या परेडमध्ये येणारी जी प्रत्येक तुकडी असते त्याच्यामध्ये एक तुकडी बीएसएफची सुद्धा येते, कधी ती उंटावर त्यांचा एक बँडसुद्धा असतो खूप जबरदस्त। आणि ते आपण पाहिलं की आपल्याला खरं म्हणजे आपण जे नागरिक आहोत ते जे आपल्याला वाटतं की आपल्याला काय भय आहे, आपली जी सुरक्षा आहे ते सुरक्षा करणारी ही मंडळी आहे। त्याला आपण बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, त्यांच्यासमोर एक तारेचं कुंपण असतं। म्हणजे निरंतर ते आपल्याला असं वाटतं की हे तारच बघतात का, पण ते तार बघत नाही, त्यांचं टार्गेट बघत राहतात। काय टार्गेट आहे आपल्यासमोर। आणि खूप त्याने म्हटलं आहे की जीवनपर्यंत ड्युटी, म्हणजे कर्तव्य कुठपर्यंत, जोपर्यंत जिवंत आहे। कुठेतरी मी वाचलं होतं की अगोदर त्यांचं असं म्हणजे स्लोगन होतं की मृत्यूपर्यंत कर्तव्य, मग त्याला त्यांनी केलं जीवनपर्यंत कर्तव्य। असं जीवनपर्यंत जे कर्तव्य निभवतात अशी जी मंडळी, आणि शेगुकार साहेब आमचे गोविंद कासटच्या मंडळीमध्ये नेहमी उपस्थिती देणाऱ्यांपैकी एक आहे। नेहमी ते येतात। आणि बघा डिसिप्लिन आणि शिस्त काय असतं, तर ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काम करत असतो आणि ज्यांच्यासोबत आपण काम करतो त्यांना हरारपण करण्याकरता येण्याच्या अगोदर त्यांना असं वाटलं की मिलिटरीची जी डिसिप्लिन आहे त्यांना सुद्धा सॅल्यूट करायला पाहिजे। आणि त्यांनी लगेच गोविंद कासट साहेबांना त्यांनी सॅल्यूट केलं होतं। हे जे कर्तव्य आहे की शेवटपर्यंत आपलं कर्तव्य पूर्ण करायचं। कुठेतरी मी वाचलं होतं की सीमा ही हमारी जिम्मेवारी है, बॉर्डर जी आहे सीमा ही हमारी जिम्मेवारी है, पर हमारी जिम्मेवारी की कोई सीमा नहीं। म्हणजे असं त्यांचं कुठेतरी मी एका जागेवर वाचलं की सीमा हमारी जिम्मेवारी है, सीमा की हमारी जिम्मेवारी की कोई सीमा नहीं। तर अशातला हा वर्ग जो निरंतर, म्हणजे आपण अनेकदा नोकरी पत्करतो कुटुंबाकरता, स्वतःकरता, पण त्या कुटुंबामध्ये आपल्याला जीवन मिळेल असंच सर्व असतं। ही एकमेव अशी मिलिटरी असेल, पॅरामिलिटरी असतील, पोलीस दल असतील, त्यांना केव्हा आपल्याला कर्तव्य बजावत असताना आपल्याला इथून निघून जावं लागेल याची काही शाश्वती नसते। तरी पण निळ्या छातीने ती लोक जे आहेत ते उभे राहतात। आपल्यामध्ये मुरलीधर साहेब उपस्थित आहेत। आता अमित शाह साहेबांनी म्हटलं आहे की 31 मार्च 2026 पर्यंत हे जे नक्सलाइट मुवमेंट आहे, जी तिरुपतीपासून तर पशुपतीपर्यंत चालली होती, ती आता संपुष्टात येईल। पण ती अमित शाह साहेब म्हणतात त्यांनी एक टार्गेट दिलेलं आहे, पण ते पूर्ण करण्याकरता गुडदेकर सारख्या कुटुंबाला आपलं मुलगा गमावं लागतं, त्याच्याशिवाय ते होत नाही। मग कधीतरी त्यांनी आपलं कर्तव्य निभावलं आणि आजही निभवतात। म्हणून हिडबासारखं ज्याच्यावर कोटी रुपयाचं जे बक्षीस होतं ते सुद्धा निघून गेले। आणि असं दिसतंय की नक्सलाइट मुवमेंटमधले जी लिडरशिप आहे ती सरकारला म्हणते आहेत की आम्ही नागरिक म्हणून जगायला आता तयार आहोत, आम्हाला हे करा, क्षमा करा। आणि असं वाटतं की 31 मार्च नंतर आपल्या देशामध्ये ही नक्सलाइट मुवमेंट जी आहे ती संपल्यागत असेल। आणि त्याला जर कोणी कारणीभूत असेल
तर सरकारची जर प्रबल इच्छा आहे तर त्याला त्या इच्छेला पूर्ण करण्याकरता ही जी मंडळी आहे, ज्याला आपण पॅरामिलिटरी म्हणू, मिलिटरी म्हणू, पोलीस दल म्हणू, तर त्यांना आपण यावेळेस आपल्यातर्फे त्यांना श्रद्धांजलीही करू, त्यांचं खूप आपण कौतुक करू आणि त्यांच्या कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे. जेव्हा बॉर्डरवर आपण नुसतं बाहेरगावी जातो तेव्हा घरच्या मंडळीला चिंता असते की परत का आणि आले, उशीर का झालं, विमानात बसले आहेत, विमान पोहोचलं की नाही पोहोचलं. इतकी जर त्यांना काळजी असेल तर जे लढायला गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबाचं काय होत असेल. पण त्यांच्या कुटुंबामधली आज स्त्रिया आहेत, त्यांना सुद्धा वंदन करतो. खूप काही बोलण्यासारखं आहे. तुम्ही कच्छचा विषय काढला. कच्छमध्ये आम्ही खूप 3 महिने तिथे काम केलं. आम्ही 26 जानेवारी 2001ला भूकंप आला. आम्ही 90 दिवसामध्ये 368 शाळा तिथल्या विद्यार्थ्यांकरता आम्ही हे केलं. 3दा आम्ही तिथे जाऊन आलो आणि कच्छचा जो भाग आहे, जी बॉर्डर आहे, ते आपल्याला पाहण्यासारखं आहे. आणि त्या भागात राहणाऱ्या ज्या लोकांना जी सुरक्षा आहे, देशात राहणाऱ्या सुरक्षा आहे, ती आपल्यामुळे आहे. पुन्हा पुन्हा आपलं खूप अभिनंदन करतो. सर्वांच्या गटामध्ये बसलेल्या प्रभूला प्रणाम आणि माझ्या शब्दाला विराम. तर प्रजा काहीच करू शकत नाही. असंच आमच्या संघटनेचं पण आहे. बरेच आमचे मतभेद बरंच काय होते. आज साहेबांचं वय एवढं झालेलं आहे आणि तुम्हाला सांगतो साहेब टेररिस्ट एरियामध्ये राहिलेले आहेत, पहलगामच्या अनंतनागमध्ये, आणि त्यांच्या पायाला गोळी पण लागलेली आहे, पण ते आजही तटस्थ आहेत. मागच्या त्यांचा महिनाभर पहिले ऍक्सिडेंट पण झाला होता, त्यांच्यामुळे त्यांनी मला सांगितलं नाही, पण मी अचानकच त्यांना 8 दिवसाअगोदर मी फोन केला होता की सर ऐसा ऐसा, तो बोला श्रीकांत तो एक्सीडेंट हो गया. तो मैंने बोला सर कोई बात नहीं, ठीक है. बोला सर आप आराम करो. नहीं बोला कोई बात हो तो आप घर पर आकर बताना. तरी पण आमच्यामध्ये नेतनराव साहेब हे आलेले आहेत आणि शुक्ला साहेब आलेले आहेत, तरी त्यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करावं. आम्ही इतके कॉम्प्लिकेटेड माणसं नाही आहेत, पण आम्ही शिकत आहे काशक साहेबांच्या मित्रमंडळीत राहून. तरी पण मी आमचे मार्गदर्शक मोहोळ साहेब यांना मी विनंती करतो की ते आपले 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करतील. आज 1 दिसंबर मेरे वीर जवान साथियों और उनको परिवारों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं, क्योंकि आज यहाँ ही नहीं, बीएसएफ के हर छोटे से छोटे ऑर्गेनाइजेशन से लेके एक सेक्शन लेवल से लेके ऊपर फ्रंटियर हेडक्वार्टर से लेके फोर्स हेडक्वार्टर तक बीएसएफ का रेजिंग डे बड़ा धूमधाम से मनाया जाता है और ये आपको सभी को पता है. आज इस प्रोग्राम में मंच पर उपस्थित अतिथिगण और जो अदर डिग्निटरीज है उनका मैं यहाँ बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि उन्होंने अपने वैल्यूएबल शेड्यूल प्रोग्राम से समय निकाल के हमारे लिए यहाँ आए हैं और अपना मनोगत व्यक्त करना भी शुरू कर दिया है. और मनोगत वेलकम सावली. मग मला काकाजींनी गायडन्स केलं त्यावेळेस. तो असताना मी गुजरातला गेली त्याला घेऊन, तरी जे सरचं CO सर त्यांनी डिसमिस झालेलं आहे म्हणून आम्हाला कोणताच सपोर्ट भेटणार नाही यांच्याकडून असं सांगितलं. नंतर काकाजी हे सर आहेत गवडी सर, त्यांच्याकडे मी गेली. ते बोलले की आपण प्रथम त्यांना डिसमिस फ्रॉम सर्व्हिस हे कॅन्सल करण्यात यावी यासाठी लेटर वगैरे दिलं. त्याच्यानंतर आम्ही IGला लेटर दिलं. त्यांनी 2-3 महिने काही त्याचा रिस्पॉन्स दिला नाही. तरी काकाजींनी आशा सोडली नाही, आम्हाला सपोर्ट केला. आणि तर नंतर त्यांनी बोलले की आपण जर नाही झालं, डिसमिस फ्रॉम सर्व्हिस कॅन्सल नाही झाली, तरी आपण मग दिल्लीला जाऊ DGकडे, त्यांच्याकडून कॅन्सल करण्याची विनंती करू किंवा आपण लेटर देऊ. असे 2 वर्ष होऊन गेले तरी त्यांचं काही उत्तर येत नव्हतं. नंतर आम्ही तर खचून गेलो होतो, मी माझे वडील सर्वजण खचून गेले होते. पण सरांनी आशा सोडली नाही की आपण करायचं म्हणजे आपण जाऊ म्हणे, तिथं करूच. आणि माझा मुलगाही खूप छोटा होता,
माझी परिस्थिती म्हणजे एकदम खालावलेली होती, तरी काकाजींनी मला सपोर्ट खूप केला. ते आहेत म्हणून ते ऑर्डर असं 2 वर्ष झाल्यानंतर आशा सुटल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही बा आपण करूच, म्हणजे जाऊच. आता 2024मध्ये 2024मध्ये ती ऑर्डर नंतर लेटर दिल्यावर DG कडून ती कॅन्सल करण्यात आली. आणि कॅन्सल झाल्यानंतर आम्ही म्हणजे इतकं ते आमच्यासाठी एकदम मोठे म्हणजे देवाचंच रूप म्हणून आले आमच्यासमोर. नाही तर माझ्या मुलांना काहीच मिळत नव्हतं, पेन्शन नाही, काहीच नाही. त्यांनी म्हणजे आता माझे वडील नाही आहेत, पण ते माझ्या वडिलाच्या ठिकाणी आहे. इतका म्हणजे मी तर तुटून गेली होती, पण त्यांनी मला सपोर्ट केला. आता काही पण काम असलं तरी एक कॉल केला तरी काकाजी मला सांगतात की हे असं करायचं बेटा, तसं करायचं, आपण करू, तू आशा सोडायची नाही. त्यांनी मला खूप म्हणजे असं आशा तुटूच दिली नाही माझी. म्हणून मी आता इथपर्यंत आली आणि मला या म्हणजे 2025मध्ये फॅमिली पेन्शन चालू झालेली आहे. आणि याच्यानंतर जर ते बोलले तुला जर जॉब करायचे त्यासाठी पण आपण प्रयत्न करू, कारण की आपल्या BSFमध्ये जॉब करायची म्हटलं तर जिथं ड्युटी आहे तिथंच करावं लागते. पण जसं आर्मीवाल्यांना आहे फॅसिलिटी, तसं आपल्याला पण दिल्या पाहिजे. इथं आपल्या ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यात आपल्याला घेतलं पाहिजे, कारण की आपली परिस्थिती मुलाला सांभाळून एकटी बाई काय करणार आहे. तिथं जर आपल्या जिल्ह्यात जर ड्युटी असली तर आपण मुलालाही पाहू शकतो, त्यांचा उदरनिर्वाह, स्कूल वगैरे सर्व खर्च पण आपण करू शकतो. आणि दुसरं काहीतरी बोलणार, पण मला काकाजी माझ्यासाठी देवच म्हणून आले आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला. आता ते माझे वडील म्हणूनच आहेत. काही प्रॉब्लेम असली तर त्यांना सांगितलं ते मला गायडन्स करतात. दुसरं काही नाही. माझे 2 शब्द संपवतो. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्वांसाठी. खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम आईसाहेबांना, त्रिवार मानाचा मुद्रा, त्याचबरोबर कार्यक्रमाला प्रशिक्षक राजीव दादांना आले, आमचे वडील सन्मान्य कासडजी, ज्यांनी माझ्या जीवनाला आणि जगण्याला खऱ्या अर्थाने युनिफॉर्मची ताकद दाखवली असे BSFचे रिटायर्ड डेप्युटी कमांडर सन्मान्य मोहोळ साहेब, त्याचबरोबर आदरणीय सुदर्शनजी गांगकाका, त्याचबरोबर MS-30 म्हणजे जेव्हा आम्ही 26 जुलैला कारगिल विजय दिवसाला अकोल्याला गेलो तर MS-27चं स्वागत MS-30 मध्ये करणारे माझे मोठे बंधू आदरणीय गौडी साहेब. एकदा जोरदार टाळ्या सर्व प्रमुख पाहुण्यांसाठी. खऱ्या अर्थानं जेवढे सन्माननीय अतिथी बोललेत ते खरंच काळीचा तुकडा आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्या सैनिकांना होतो, साहेब संत रोहिदास महाराजांनी आई साहेब 3500 वर्षापूर्वी सांगितले की सैनिकच असा आहे ज्याला जात, धर्म, पंथ, पक्ष, लिंग, भेदभाव, शिक्षण नसतो. कारण संत रोहिदास महाराज म्हटलं जातं, साहेब आपण कुठेही गेलो कासड काका की आमच्या सैनिकांनी पहिले जात विचारलं जातं. म्हणजे किंबहुना शेगोकर साहेब ते जरी पक्षात आले तर पक्षात येताना विचारते जात कोणती, धर्म कोणता, पक्ष कोणता, मग मी BSFला, मग BSFची युनिट कोणची, रेजिमेंट कोणची, CO. म्हणजे सांगण्याचा अर्थ कुठे टचिंग टू द हार्ट होत आहे साहेब. म्हणून संत रोहिदास महाराज आपल्याला काय म्हणतात की जातना पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पढे रहने दो मान. हा जोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं आम्ही भारत मातेचा आणि भारत देश माझा हा जोपर्यंत आपल्याला शंका कुशंका बाजूला होत नाही तोपर्यंत आम्ही भारताचा सैनिक म्हणून आम्ही का जातो. साहेब ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या सैनिकांचं काहीच नाही, फक्त खऱ्या अर्थानं खांदे सैनिकांचे आणि घोडे कोणतरी मारतात. आज आम्हाला सांगितलं पाहिजे कि दिखावे के लिए झूठी अदाकारी नहीं करते, विदुषी ताकदों से मिलकर गद्दारी नहीं करते. सन्मान्य डिप्टी कमांडर मोहोळ साहेब खूप सुंदर बोलले की आमचे सैनिक काय करतात. शेगोकर साहेब मला असं वाटते की जर तुमचा खऱ्या अर्थाने शक आमच्या सैनिकांवर असेल, आमच्या वडिलांवर असेल, ज्यांनी हाडाचे काळे रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करणार, त्यांना ओपन चॅलेंज आहे. वैभव निमकरचं 1 डिसेंबर आहे BSF रेझिंग डे. जर तुम्हाला एवढा माज आलेला असेल, एवढा अहंकार आलेला असेल, एवढा सुपर युगो आणि युगो जर कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, फक्त 5 मिनिटासाठी तुम्ही लेह, लडाख, जम्मू काश्मीर, कुपवाडा, दंतेवाडा, फोटोना, द्रास, कारगिल, सियाचीन, नो वेपन्स, नो एम्युनिशन, नो राशन, इक्विपमेंट, क्लोथिंग, जर ताकद असेल तर फक्त 5 मिनिटं तुम्ही त्या ठिकाणी थांबा. म्हणूनच मोहोळ साहेब आपल्या भाषणात म्हणतात की आपल्या जेव्हा फायरिंग रेंजला जातो तेव्हा एक म्हणजे मोठं लिहिलेलं असतो, 1 गोली 1 दुश्मन. पण साहेब आज ज्या ज्या ठिकाणी आपण ड्युटी करतो त्या ठिकाणी गौडी साहेब वाक्यच वेगळं झालेलं आहे. एक टाइम होता की 1 गोली 1 दुश्मन, आता आम्हाला म्हणावं लागते की ड्युटी इज माय लाईफ आणि गन इज माय वाईफ. म्हणून मला सर्वांना सांगायचं वाटतं की दिखावे के लिए झूठी अदाकारी नहीं करते, विदोषी ताकतों से मिलकर गद्दारी नहीं करते. अरे शख्स है तो उल्टा कर देख लो तारीख के पन्ने, अरे शख्स है तो उल्टा कर देख लो तारीख के पन्ने. इस देश के फौजी कभी भारत देश से गद्दारी नहीं करते, कभी भारत देश से गद्दारी नहीं करते. आज आम्हाला सांगायचं वाटते की तो सैनिक कुठलाही असो साहेब,
असं म्हटलं जाते आई साहेब की आधी खाकी नंतर बाकी, मग तो आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, सीएसएफ, आयटीबीपी, बीएसएफ, होमगार्ड असो कुठलाही असो, पण आज आमच्या खाकीवर जादक काय? आज प्रत्येक महापुरुष, महामानव, क्रांतिकारी हे सर्व सण जर उत्सव साजरे होत असेल तर या सैनिकांमुळे. आणि आज कुठेतरी आम्हाला आदरणीय शेगोकर सर आहे, ठाकरे काका आहे, आपले अवघड दादा आहे, त्याच्यानंतर हे सर्व सैनिक मला सुपरिचित आहे. कोणी प्रत्यक्ष असेल, कोणी अप्रत्यक्ष, पण मला एकच सांगू वाटते की ज्या ज्या ठिकाणी आपल्या सैनिकांचं असेल साहेब, ते जात धर्म सोडून फक्त एकच आयडेंटिटी ठेवा की बस हे माझी सैनिक आहे, हे बीएसएफचे जवान आहे किंवा यांच्या खांद्यावरती खाकी होतात. पण ज्या ज्या ठिकाणी आपल्यावर अतिप्रसंग होते, एखाद्या वेळेला आपल्याला न्याय होत नाही, जेव्हा त्या ताईचं सांगत होतो तर खरंच मोर साहेबांना अतिशय महत्वाचं सांगितलं. एक सर मुलगा म्हणून, ॲज अ कॅडेट म्हणून मी पुढे सांगतो, माझ्या मामाचं गाव आहे धामणगाव रेल्वे, त्याच ठिकाणी सतीशजी खंडाळे साहेब होते. जेव्हा ज्या ठिकाणी 28 राज्य होते, 29 म्हणजे लेहची राजधानी लडाख, लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे सर्वप्रथम राज्य प्रमुख, डायरेक्टर जनरल ऑफ द लडाख, ते सतीशजी खंडाळे सर होते. त्यांच्या मिसेस पूनमजी पाटील सध्या डीसीपी झोन 2 IPS प्रमोशन कॅडरला पुण्याला आहे. त्या पुण्याला CCTNS गेली, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीमला. एवढंच नव्हे, त्यांचे वडील सुद्धा डीसीपी झोन 2 पुण्यावरनं रिटायर्ड आहेत. आज मोहोळ सरांनी काय सांगितलं, ज्या ज्या ठिकाणी आपल्या सैनिकांना अडचण असेल त्या त्या ठिकाणी आपली SP असेल, CP असेल, IG असेल, DG असेल, कलेक्टर असेल, प्रत्येक ठिकाणी अहो ज्या देशाचं सर्वोच्च सुप्रीम पद आहे, ज्या आपल्या अमरावतीचेच भूषण नव्हे तर आपल्या आई साहेबांचं किती मोठं अभिनंदन आहे. एकदा जोरदार टाळ्या माझी सरनाईरी सन्मान्य भूषणजी गवई साहेबांसाठी. याच महाराष्ट्राच्या माहिती, नीती, प्रीती, संस्कृतीनं जणू काही खूप काही दिले. मी सर्वप्रथम या BSF डे निमित्त सर्व सन्मान्य अधिकाऱ्यांना, प्रमुख पाहुण्यांना आणि ज्यांनी हाडाचे काळे रक्ताचा पाणी रात्रीचा दिवस केला त्या तमाम 24/7 सेवन असलेल्या सैनिकांना खूप खूप अभिनंदन करतो. सदैव सर्वकाळ शुभेच्छा देतो. आणि जाताना शेगोकार साहेब आपल्या पुढ्यामध्ये 3 शेर टाकतो. पहिला, अमेरिका हो, रूस हो, चाहे हो पाकिस्तान और अफगानिस्तान, हमारे भारत से टकराना कोई खेल नहीं आसान. अमेरिका और रूस हो, चाहे हो पाकिस्तान और अफगानिस्तान, हमारे भारत से टकराना कोई खेल नहीं आसान. ये संत वली और महापुरुषों का देश है, इसीलिए सारा जग कहता है हमारे भारत देश को हिंदुस्तान, हमारे भारत देश को हिंदुस्तान. दुसरं, बरेच ठिकाणी आपण युनिफॉर्म घालतो आणि आपल्याला म्हटलं जाते की युनिफॉर्म कशासाठी. मोर साहेब, ज्या ज्या ठिकाणी आता आपण आर्मी ऑफिसरची तयारी करतो किंवा काही जेवणावर, तेव्हा शेगोकार साहेब सांगितलं जातं, म्हणजे एक लांछन दुर्दैव वाटतं कधीतरी. आई साहेब शोकांतिक आहे. आम्ही फौजमध्ये का जातो तर म्हणजे साहेब ज्याच्या घरी खायला काहीच नाही आहे. अरे मग आम्हाला जर खाले नसतं तर आमच्या पुढे 3 आहे गंग का. म्हणजे जिसने बेचा जूता वो बन गया बाटा, जिसने बेचा नमक वो बन गया टाटा, अरे जिसने बेचा चाय वो बन गया PM. म्हणजे आम्ही PM ने बनू शकत, CM ने बनू शकत, DM बनू शकत नाही. पण आज आम्हाला छत्रपती शिवराय फुलेशाह आंबेडकर या स्वराज्य शिक्षण आरक्षणाने आम्हाला आमदार नाही, खासदार नाही, पण जेवढे काही सैनिक या कार्यक्रमाला आहे तेवढे मात्र इमानदार मात्र बनवलेले आहे. एकदा जोरदार करा की आपण इमानदार असल्याचं. म्हणून आज आम्हाला म्हणायचं वाटतं की फौजी है जिंदगी मेरी, उसमें हमारा अंत होगा. फौजी है जिंदगी मेरी, उसमें मेरा अंत होगा. गोली दुश्मन के सीने पे होगी और कफन हिंदुस्तान का तिरंगा होगा. गोली दुश्मन के सीने पे होगी और कफन हिंदुस्तान का तिरंगा होता. जाताना एवढंच म्हणतो की एका ठिकाणी सर तिरंगा पडला असतो आणि पडल्यानंतर एक भगवा रंग दिसतो आणि काही शूरवीर सैनिकांना विचारलं जातात, अवघड जाता की तुमच्या अंगावर भगवा आहे, तुम्ही हिंदू का. तो म्हणतो नाही. त्याच्या पलीकडे हिरवा रंग दिसतो, त्या शूरवीर सैनिकांना विचारलं जातात आपण मुस्लिम का. तो म्हणतो नाही. त्याच्या पलीकडे एक निळा रंग दिसला जातो, तो म्हणतो अशोक चक्रातला आपण बुद्ध का. तो म्हणतो नाही. त्याच्या पलीकडे आम्हाला पांढरा रंग दिसला जातो, तो म्हणते ख्रिश्चन बायबल का. तो म्हणते नाही. पण ज्या दिवशी आमच्या सैनिकांना विचारलं तू हिंदू नाही, मुस्लिम नाही, शीख नाही, ईसाई नाही, बुद्ध नाही, जैन नाही, नर आहे की नादी आहे, तू उत्तर देत नाही. तू स्त्री आहे की पुरुष आहे, उत्तर देत नाही. पण वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की कावळ्यामध्ये बाप दिसतो, गायीमध्ये आई दिसतो, दगडामध्ये देव दिसतो, पण माणसात माणूस का दिसत नाही. म्हणून शेवटी जाताना एवढंच मनाचं वाटतं की भगवा भगवान को प्यारा है, हरा अल्लाह को प्यारा है. यहाँ पे बैठे सभी भारत के नौजवानों कि भगवा भगवान को प्यारा है, हरा अल्लाह को प्यारा है, नीला रंग तथागत गौतम बुद्ध जी को प्यारा है, सफेद रंग ईसाई जी को प्यारा है. 1, 2, 3, 4 और 5 रंग से भी ज्यादा भारत की आन, भारत की बान और भारत की शान. ये भारत का तिरंगा हमारा है, भारत का तिरंगा हमारा है, भारत का तिरंगा है. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष असलेल्या, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी हजर असलेल्या कमलताई गवई, या ठिकाणी उपस्थित असलेले, ज्यांच्याकडे अंध अपंगांचं कोणतंही काम घेऊन गेलं तर नाही हा शब्द नाही असे सुदर्शन भरतान, ज्यांचे अनुभव आपण आता ऐकत होतो आणि मला स्वतःची लाज वाटत होती, कारण यातलं काहीच गोविंद कासटला माहिती नाही. असे आमचे मोहोळ साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले दादा, त्यांनी एक केस स्टडी इथे आपल्याला दाखवली की त्यापूर्वीचं कसं भलं झालेलं आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे शेगोकार भैयाचे वडील बंधू, काय जग तुम्हाला म्हणून नको म्हणू, पण जेव्हा स्वतःच्या घरचा भाऊ त्याचा हजर आहे कार्यक्रमाला, ही फार मोठी गोष्ट आहे. एकदा त्यांच्या वडील बंधू अशोक भाऊसाठी जोरदार आपण सगळे टाळ्या वाजवू.
कारण आमच्या मारवाडी भाषेत हा केव्हाय पुन्हा बारका लोकतो हा केव्हाय ज्याला घरची माणसं एका ताईने मान हलवली तिला समजलं माझं म्हणणं तर ज्यांना घरचे लोक चांगले म्हणतात त्याला बाहेरचे लोक चांगले म्हणतात असे त्यांचे बंधू या ठिकाणी हजर आहे. आणि आता आपण एक जरा जोशपूर्ण भाषण इथे ऐकलं त्यामध्ये आपल्या मिलिटरीपेक्षाही जास्त त्यांच्या बोलण्याचं कसं वक्तृत्व सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या आणि सर्वांमध्ये त्यांनी जोश भरला असे आमचे बंधू आणि उपस्थित या ठिकाणी सर्व मंडळी. आज सर्वप्रथम आपल्याला या दिनाच्या वर्धापन दिनाच्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि हे शुभेच्छा देताना ज्यांचा स्वतः मिलिटरीमध्ये भाग घेऊन संबंध आला ज्यांचा संबंध आल्यानंतर ज्यांचा परिवाराचा संबंध आला त्यांची मुलं बाळं इथे आहेत ते मिलिटरीशी संबंधित सर्व माणसं इथे आहेत त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण आपण लोकांनी हे सगळं सहन केलं तर आम्ही इथे सेक्युअर आहोत आणि जे काही त्यांनी सांगितलं गोविंद कासट असं करतात तसं करतात ती संधी केवळ आपल्यामुळे आहे हे कधीही गोविंद कासट विसरणार नाही असं या ठिकाणी आपल्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो. माझा जो संबंध आहे मिलिटरीशी फक्त विदर्भ महाविद्यालय कॉलेजमध्ये असताना आजपासून 60 वर्षापूर्वी 80 वर्षाचा गोविंद कासट आपल्याशी बोलतोय त्यावेळी MCC मध्ये आम्ही होतो आणि ती शिस्त शिकलो आम्ही. हे आजही बाबूजी उभे राहिले की माहीत पडते इथे आपण सगळे लोक त्या पोशाखात आहेत ते माहीत पडते. तर ती शिस्त अशी होती की हा गोविंद कासट NCCचा ड्रेस घातल्यानंतर सायकलीवर घरून MCC ग्राउंडवर जाताना म्हणजे जयस्तंभ पासून समजा VMB पर्यंत जाताना सायकल अशी हातात घेऊन जायचं जाताना. कारण जर आपण सीटवर बसलो तर सीटवर आपल्या पॅन्टची इस्त्री खराब होते आणि आपण आपल्या ऑफिसरला सरदारजीला त्यावेळी सरदारजी म्हणायचे जो हमको MCC सिखाते थे तर सरदारजीला चांगलं वाटणार नाही म्हणून पायी जाणारा गोविंद कासट इतनी शिस्त. और त्याच्यानंतर माझी ती शिस्त ड्रेस डोळ्याला पॉलिश बेल्टला पॉलिश हे सगळं पाहून मला 1 महिना आर्मी अटॅचमेंट कॅम्पला राहायची संधी मिळाली. 1 महिना मी आर्मी अटॅचमेंट कॅम्पमध्ये होते आणि माझा पत्ता होता 56 APO 56 आर्मी पोस्ट ऑफिस गौतिक लाईन्स जयपूर त्या ठिकाणी मी होतो. पण पत्ता घरी सांगायचा नाही पत्ता फक्त 56 APO. तुम्ही कुठे आहे माझ्याकडे नेहमी येता मला तो वडीलकीचा मान देता काही गोष्टी विचारता माझ्या पद्धतीने मी सांगतो. तुमच्या पद्धतीमध्ये माझ्या पद्धतीमध्ये मिलिटरीच्या पद्धतीमध्ये सिव्हिलियन माणसाच्या पद्धतीमध्ये फार फरक आहे. बहुत फरक आहे जमीन आसमान का. आपकी जो डिसिप्लिन आहे वो अलग ही है. तर आपण सर्व मिळून असं करू. या ठिकाणी आपण बोलावलं पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि ज्यांनी ज्यांनी मिलिटरीमध्ये काम केलं आहे करत असतील जे शहीद झाले असतील आमचे इथे दादा होते आतापर्यंत आमचे धनंजय बोदेकर साहेब त्यांचा मुलगा तर PE झाल्याबरोबर 2 वर्ष काम केलं आणि तिकडे गडचिरोलीमध्ये शहीद झाला नक्सलाईट एरियामध्ये. तो माणूस आमच्या सोबत आहे. सांगायचं तात्पर्य हे या सर्व लोकांप्रती नतमस्तक होतो. पुन्हा आपल्याला शुभेच्छा देतो आणि जेव्हा केव्हा अंध अपंग मुके बहिरे कामाची आपल्याला स्वतःला जेव्हा इच्छा झाली काही करायचं आहे तर जरूर माझ्याशी संपर्क साधा. आमच्या माऊली आमच्या सोबत आहे. आपल्याला पुन्हा शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. का जोरदार टाळ्या वाजवा. तसेच रताळे साहेब यांचं स्वागत. आम्ही पाठपुरावा करू या कामाचा पण तुम्ही आम्हाला असं सहकार्य देतील अशी मी आपणास विनंती करतो. आणि तत्पूर्वी 1 डिसेंबर वर्धापन दिवसाचा कार्यक्रम श्री शेकोगार साहेबांनी या ठिकाणी आयोजित केला. आजच्या कार्यक्रमाला आमच्या आदरणीय ज्येष्ठ आई साहेब आदरणीय कमलताई गवई या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याप्रमाणे ज्येष्ठ समाजसेवक कासट साहेब मोहोळ साहेब कांबळे साहेब आणि आदरणीय सर्व व्यासपीठ जेवढं काही महसूल विभागातर्फे आणि बडनेरा ग्राम महसूल अधिकारी कार्यालयातर्फे जेवढं सहकार्य या तुमच्या कामासाठी लागेल ते तेवढं पूर्ण सहकार्य आम्ही
करत राहू एवढी ग्वाही या निमित्ताने देतो आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. काही गरज असं 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 तिकडे ते जोरदार ताळ्यांनी त्यांचं स्वागत केलं. म्हणजे त्यांना आपलं स्वागत करायचं असल्यामुळे शोकर साहेब 2 मिनिटं करतो सॅल्यूट आहे सर. शोकर सर तुम्हाला. हमारे इस देश के आद्य क्रांतिकारक, शहीद जवान, वीर माता पिता और वीर पत्नियों को नमन करता हूँ. और यहाँ पर उपस्थित आदरणीय मंच, मैं माफी चाहता हूँ सभी का नाम नहीं ले पाऊंगा, लेकिन मैं सभी का सम्मान पूर्वक यहाँ पर स्वागत करता हूँ. बहुत बहुत मैं आपको अभिवादन करता हूँ. तो सबसे पहले जो मैंने यहाँ पर ये जो प्रतिमा रखी है उसमें जो भी कुछ लिखा है, ये दरअसल सर मैं आपको कहना चाहूँगा कि ये मैंने आज की उपलक्ष्य में बीएसएफ यूनिट को मैंने एज ए सिविलियन करके मैंने अभिवादन भेंट दिया है. तो जो लिखा है बस मैं उसको जल्द से पढ़ लेता हूँ. जय हिंद साथियों. भारत की सीमा सुरक्षा बल बीएसएफ जो वर्ष 1965 में भारत पाकिस्तान युद्ध के बाद सीमाओं की सुरक्षा सुनिश्चित करने हेतु भारत सरकार द्वारा दिनांक 1 दिसंबर 1965 इस दिन स्थापित किया गया था. हमारी इस सीमा सुरक्षा बल के वीर जवानों को श्रद्धांजलि देने तथा भारत की सीमाओं की सुरक्षा में उनके योगदान का सम्मान करने के लिए हर वर्ष दिनांक 1 दिसंबर को बीएसएफ स्थापना दिवस मनाया जाता है. आइए हम सब मिलकर हमारे इन बहादुर जवानों को पूरी श्रद्धा एवं सम्मान के साथ नमन करते हैं. धन्यवाद. अभी ये जो पंक्तियां मैं समर्पित कर रहा हूँ, बीइंग ए सिविलियन, सर हमारा भी कुछ फर्ज बनता है आप लोगों के प्रति. अब उसको समर्पित पंक्तियां सहसा मी मराठीत लिहितो, जे काव्य मराठीत लिहितो त्याला मी हिंदीमध्ये रूपांतरित केलेलं आहे. प्रयत्न केले, होऊ शकतं काही चुका झाल्या असतील, मला माफ करा. मैं हिंदी में कहता हूँ. अपने लिए तो जीते हैं सभी, अपने लिए तो जीते हैं सभी, कभी अपनों के लिए भी जिया करो. जसं स्वतःसाठी तर जगतो, इतरांसाठी जगत राहा. अपने लिए तो जीते ही सभी, कभी अपने लिए को भी जिया करो. हो जब बात हौसला और जिंदा दिली का, हो जब बात हौसला और जिंदा दिली का, मिसाल यह अपने क्रांतिकारियों से सीखा करो. पाठ पढ़ना हो जब देशभक्ति का, पाठ पढ़ना हो जब देशभक्ति का, सच्चे देशभक्तों को हमेशा याद किया करो. बलिदान दिया इन वीर जवानों ने, इन्हें हर पल याद किया करो. भारत माँ के सच्चे सपूत हो तुम जवानों, भारत माँ के सच्चे सपूत हो तुम जवानों. आप ऐसा ही जज्बा जताया करो. फक्र ये सिर सदा ऊंचा है हमारा, तिरंगा इनके नाम का लहराया करो. अमूल्य बलिदान को कभी ना भूलो, इनके अमूल्य बलिदान को सम्मान हमेशा इनका किया करो. एहसानमंद है यह देश तुम्हारा, आप ऐसे ही हम देशवासियों के दिलों में सदा बसा करो. आप ऐसे ही हमेशा हम देशवासियों के दिलों में बसाओ. बहुत बहुत धन्यवाद. आणि याचीच एक आपका स्वागत है. नहीं यांनी म्हटलं की इनको जो सम्मान देना है उपस्थिति में दो. मदर ऑफ द CGI इंडिया सम्मान देते हैं. राज्य में गवर्नर रहे. मैं जानता हूँ, मैं ताई को के लिए मुझे बताता हूँ. ताई आपको पता नहीं होगा, मैं आपके यहाँ पेपर देता था. हाँ, मैं आपके यहाँ पेपर बांटता था. देखिए, लोग बोलते हैं जाति धर्म, जाति दो ही होती है, एक गरीब और एक अमीर, बाकी कोई जाति नहीं होती. मेरी 57 मेरी एज चल रही है और मैं काफ़ी पढ़ा भी हूँ, संस्कृत भी पढ़ता हूँ, मैं हिंदी भी पढ़ता हूँ, सारी चीज़ें पढ़ता हूँ, बड़ी धार्मिक किताबें पढ़ता हूँ और सभी धर्मों की किताबें पढ़ता हूँ और सभी धर्मों को मैं मानता हूँ, सभी जगह जाता हूँ. मैंने जो दो ही जाति देखी है, वो एक गरीब एक अमीर, और एक ही धर्म देखा है, वो है मानवता. और ये बीएसएफ में दिखाई पड़ती है. आप देखेंगे, आप बीएसएफ में ऐसा मानवता दिखाई पड़ती है, आप भूल जाएंगे कि आप क्या हैं, क्यों हैं, कैसे हैं. सब वहाँ पर खाली एक सैनिक हैं. ये सभी जो बैठे हुए, आप इनसे पूछिए, वहाँ पर कोई नहीं पूछता कि आप कहाँ से आए हैं, कैसे हैं. सारे महाराष्ट्र के हैं, वहाँ लगेगा आपको कि नहीं सारे हिंदुस्तान के हैं, सारे केरल के हैं,
सारे हिंदुस्तान के हैं, सारे तमिलनाडु के, सारे हिंदुस्तान के हैं। थैंक यू। माझा मोबाईल बहुत and they have shown their very good sympathy towards सीमा प्रहरी. त्याचबरोबर इंटरनल सिक्युरिटी आमच्या वेळेस तरी खूप चालत होती, माहिती आहे ना, आंतरिक सुरक्षा. आणि आम्ही आलं इथे लॉ अँड ऑर्डरमध्ये, तर ते आजही चेकवर करू शकते आणि त्यांना अनुभव इतका आहे आणि त्यांच्या अनुभवानुसार ते इतकं चांगलं डील देत. तुम्हालाही माहिती आहे की खूप छान. आपलं जे घर आहे, आपण बॉर्डरवर असताना ते राहत होती, त्यावेळेला मग मी फॅमिली तिथं काश्मीरला बोलावत होते आणि त्यांना सर्व कार्यक्रम आता चालूच आहे. जेवणाची व्यवस्था पण केलेली आहे आणि सर्वांना जे माजी सैनिक आलेले आहेत, ज्यांनी पहिल्या वेळेस आलेले आहेत आणि ज्यांना मोमेंटो नाही मिळाला, त्यांना मोमेंटो देऊन त्यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करणार आहेत आणि जे विविध क्षेत्रातून आहेत त्यांचं पण करणार आहे. तत्पूर्वी आपण लेडी गव्हर्नर श्रीमती कमलताई गवई यांचं मनोगत व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो. एकदा खूप अभिनंदन. आणि पोलिसांच्या संदर्भामध्ये त्याचं पूर्ण आयुष्य म्हणजे शहीदान करता. देशातील सर्व जवान जे शहीद झाले त्यांना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या पाठोपाठ जे देशाची सेवा करतात बॉर्डरवर राहून आणि त्यांच्या पाठीमागे त्यांच्या सहधर्मचारिणी आणि कुटुंब हे देशाच्या रक्षणासाठी तत्पर असतात. त्या सर्व शब्दसुमनाने मी सन्मान करते, आदर करते. मंचकारीण मान्यवरांची देशासंबंधात आणि जे देशाचं संरक्षण करतात त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी बोललेलं आहे. परंतु त्याबरोबरच भाषण करण्याबरोबर आपलं सुद्धा देशाशी जाऊ शकत नाही. परंतु जे लढाईवर जाऊन देशाचं संरक्षण करतात त्यांच्यासाठी आपलं काय कर्तव्य आहे हे जरी जाणलं तरी आपण ह्या देशाचे काहीतरी लागतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन. आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत आणि त्यानंतर इतर आहोत. तर हे भारतीय आहेत म्हणून जे देशाच्या बाउंड्रीवर आपली सेवा देतात, त्याचबरोबर त्यांना सपोर्ट करणं, त्यांना मदत करणं. बऱ्याचशा मंडळांनी फॅमिलीच्या संदर्भात म्हटलेलं आहे, त्यांच्या परिवाराला मदत करणं हे संपूर्ण भारत देशीयांचं देशवासियांचं कर्तव्य आहे. एवढं जरी आपण केलं तरी खूप सारं झालं. कारण लढाईवर गेल्यानंतर जसं सैन्यामध्ये राहून लढाईवर गेलो म्हणजे त्यांना कळते, जावे त्याच्या वंशाचा कळते आणि त्यांची त्या ठिकाणी कुटुंब सोडून परिस्थिती कशी आहे हे जरी जाणलं तर आपणही देशाचं काहीतरी लागतो. आणि त्या लागतं म्हणून नुसतं तोंडाने बोलून, परंतु आपलं काहीतरी कर्तव्य आहे हे जर आपण जाणलो तरी आजच्या ह्या दिनाचं औचित्य साजरा झाल्यासारखं होईल. आदरणीय सेगोकर साहेब हे दरवर्षी शहीदाच्या सन्मानार्थ आणि सैनिकांच्या सन्मानार्थ आपलं योगदान देत असतात. नुसतं आजच्या दिवशीच नव्हे तर त्यांची धडपड आम्ही पाहतो की 12 महिने सुरू असते. आज माझा कार्यक्रम बुद्धगयाला होता, कॅम्पिंगला जाणार होती मी आणि सेगोकर साहेबांनी ते आधी तर मला त्यांनी सांगितलं होतं, माझं तिकीट 3 महिन्याच्या आधी होतं. मी विचार केला तिकडे जावं की इकडे जावं. महत्त्वाचं काय, कॅम्पिंग नंतरही होऊ शकते, परंतु देशवासियांच्या जवानांनी त्यांच्या जवानांसाठी कार्यक्रम केला, तिथं जाणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे.
कारण मी स्वतः बंदूक घेऊन लढाईवर जाऊ शकत नाही, तरी NCC मध्ये असताना मी ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या. कारण की जर एखाद्या वेळेस जायचं काम पडलं तर ह्या साऱ्या गोष्टी शिकून ठेवल्या, कारण की आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. ही प्रत्येक क्षणी तो मनामध्ये एक खंत असते. जेव्हा बाँड्रीवर शहीदांच्या स्मारकासाठी मी गेली त्यावेळेस मी आणि माझी मुलगी त्या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली अर्पण करायला गेलो. तर आम्ही कुठेही जरी गेलो तर पहिल्यांदा शहीदांच्या समाधीला जाऊन त्यांच्यासमोर आम्ही नतमस्तक होतो, कारण की त्यांच्यामुळे आम्ही रात्रीची झोप शांतपणे घेऊ शकतो. आमचा देश सुरक्षित आहे तर आम्ही सुरक्षित आहे. म्हणून शहीदांच्या प्रती, सैनिकांच्या प्रती आणि ते आपल्या इथं आता बसलेले आहे सर्व त्यांच्या प्रती ही आदर हा कायमस्वरूपी ठेवला पाहिजे. तिथे गेल्यानंतर त्या शहीदांच्या कुटुंबियांच्या विषयी मनात आलं की शहीद गेले, कुटुंबियाचं कसं होईल. दोघेही चर्चा झालं असेल की मला बरं नाही आहे, कारण मी अंबाजोगाईला जाऊन आली सकाळी 6 वाजता आणि दुसऱ्या दिवशी महिन्याचा कार्यक्रम होता. परंतु ज्या दिवशी मी अंबाजोगाईला गेली त्याच्या आदल्या दिवशी माझी तब्येत खूप खराब होती. मी डॉक्टरकडे जाऊन आली, त्यानंतर माझी तब्येत जास्तच खराब झाली. तर मी भगवंताचं नाव घेतलं आणि विचार केला की 3 महिन्याच्या आधी पासगोकार साहेबांचं कार्य हे अतिशय मौल्यवान आहे. पूर्ण वर्षभर धडपड इकडे तिकडे त्या देवीच्या तिथे कार्यक्रम घेतला होता. एकदा त्यांनी तेही मी पाहिलं की तिथे धावत होते सारखे. एक जवान रिटायर झाल्यानंतरही देशासाठी समाजासाठी धावत राहतो. मग आपण काय करतो? आपण काय नुसतं आरामच करतो काय? ह्या देशाचं आपलं काही कर्तव्य आहे की नाही? तर म्हणून प्रत्येकाने थोडीच जाणीव ठेवली पाहिजे. त्याला खूप काही करावं लागत नाही. मी पहिल्याच भाषणामध्ये जेव्हा माझे गोविंद भाऊ असं त्यांची ओळखी नव्हती तेव्हा मी एवढंच सांगितलं की प्रत्येकाला काही खूप मोठं करावं लागत नाही. थोडा आपल्या जीवनातला थोडा वेळ, थोडा पैसा आणि थोडा वेळ जर श्रम हे 3 जर आपण प्रत्येकाने दिलं त्याची बेरीज फार होते आणि कळत न कळत देशाची सेवा करण्याचं पुण्य आपल्या पत्रामध्ये मिळते. मी शिगोकार साहेबांना आता जास्त वेळ नाही घेता, कारण वेळ बराच झालेला आहे. गोविंदभाऊ बाजूला बसलेले आहे. भाषण जास्त लांब नाही ते मला चिमटा घेतात. चिमटा घेतात म्हणजे चिमटा घेत नाही, पण डोळे वटारून पाहतात. म्हणून मी भाषण करताना कधी त्यांच्याकडे पाहत नाही, स्वभाव पाहते. कारण जरी डोळे जरी वटारले तर मला काही दिसणार नाही आणि पदर चांगला भरपूर घेते, म्हणजे या पदरातून काही दिसत नाही. तर शेगावकर साहेब, हे तुम्ही जे अभियान सुरू केलं त्या अभियानामध्ये आणि तुमचे जे सहकारी आहेत त्या याच्यामध्ये गोविंदभाऊ कासट यांचा परिवार, लांग साहेबांचा संपूर्ण संघ आपल्या पाठीशी आहे. जेव्हा जेव्हा आपण आवाज द्याल तन मन आणि धनाने सुद्धा हे तुमचं हे अभियान आणि बडनेरला अमरावतीमध्ये इतकी सुंदर जागा मिळाली आहे. त्यासाठी आपल्याला काय करता येईल ते आमच्या सगळ्याच्या सहकार्याने नव्हे तर आम्ही पण इतरांचं सुद्धा सहकार्य करून की या ठिकाणी तुम्हाला जे अपेक्षित आहे त्यामध्ये सहकार्य करण्याचा प्रयत्न करू असे सर्वांच्या वतीने ग्वाही देते. आणि आपल्या ह्या उपक्रमास सदिच्छा, शुभेच्छा आणि मंगलमैत्री देते. आणि आपलं हे कार्य निरंतर चालत राहो असा आशीर्वाद देते. आणि सगळ्यांचे मंगल हो, सगळ्यांचे मंगल हो, सगळ्यांचे मंगल हो. धन्यवाद. अमरावती हलचल न्यूज़ चैनल ने आज BSF बॉर्डर सुरक्षा फोर्स के 60वां वर्धापन दिन के उपलक्ष्य में पूरी कवरेज की. सभी यहाँ सैनिक, माजी सैनिक पहुँचे थे, सबका सत्कार किया गया और बहुत मान सम्मान से ये दिन मनाया जाता है पूरे हिंदुस्तान के अंदर. हमारे बडनेरा शहर के अंदर भी हमेशा हर साल की तरह इस साल भी BSF दिन, वर्धापन दिन मनाया गया और मनाया जा रहा है. बाकी प्रोग्राम और शाम तक चलता रहेगा. लेकिन हमारे साथ में जुड़ रहे हैं एक युवा है, दबंग है, सैनिक है. अच्छी स्पीच है इनके लिए, अच्छा, बहुत ही अच्छी इन्होंने बात की सभी धर्मों को, सभी जातों को, क्योंकि मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना. हिंदी है, वतन है हिंदुस्तान हमारा, ये क्वालिटी हमारे हिंदुस्तान की. सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बुद्धिस्ट, सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में. किसी के बाप का हिंदुस्तान नहीं है. मैं सब में जुड़ रहे हैं. सर जी, आपका नाम? वैभव कुमार सर जुड़ रहे हैं. मैं चाहूँगा BSF के वर्धापन दिन के उपलक्ष्य में आप क्या कहना चाहेंगे?
सर सर्वप्रथम या 1 डिसेंबरच्या तमाम सीमा सुरक्षा दलाचे सन्मान्य कर्मचारी आणि सर्वांनी अधिकाऱ्यांना लाख लाख शुभेच्छा. आज जर भारत देश पाहिला तर जात धर्म पंथपक्ष विभागलेला आहे, पण आज खऱ्या अर्थानं भारताचे सैनिक मग डिफेन्समध्ये असेल किंवा पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये आज अतिशय आनंद, अभिमान आणि सुवर्णाचा दिवस म्हणजे 1 डिसेंबर म्हणून सर्व सीमा सुरक्षा दलाचा स्थापना दिवस म्हणून यामध्ये वीरमाता, वीरपिता, वीरपुत्र, नारीशक्ती, शहीद परिवार, आजी माजी सैनिक आणि या सर्वांच्या अनुषंगाने आणि मदतीने आज आम्ही एकत्र आलेलो आहे. आणि ज्या आमच्या काही मागणी असतात, आमच्यावर जे ज्या ठिकाणी अन्याय झालेला असतात त्यांना न्याय फोडण्याचं काम आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचं काम म्हणून आज खऱ्या अर्थानं आज आम्ही म्हणजे ज्याला फर्स्ट लाईन ऑफ द डिफेन्स असं म्हटलं जातं, म्हणजे ज्या ठिकाणी ऑपरेशन किंवा युद्ध होतं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं BSF हे समोर असतं आणि खऱ्या अर्थानं सीमा सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि अधिकारी प्रत्येक देशाला न्याय आणि आपल्याला खऱ्या अर्थानं अनुशासन देतात. मैं चाहूँगा, अभी आपने 2-4 शेर अच्छे बोले हैं, तो हमारे आज BSF का 60वां वर्धापन दिन है, इसके उपलक्ष्य में हम चाहेंगे कि एखादा शेर हमारे देश के लिए और बोलेंगे. बिलकुल दादा, अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही सर्व सैनिक काश्मीर तो कन्याकुमारी, कच्छ ते कटक, लेह, लद्दाख, जम्मू काश्मीर, कुपवाडा, दंतेवाडा, फोर्टिनो, द्रास, कारगिल, सेचिन या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी आम्हाला कधी आम्हाला अडचणी येतात. मग त्या नैराश्यातून, त्या डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी आमचे सर्व सैनिक आणि सन्मान्य अधिकारी वर्ग, आमचा प्लॅटून असेल, आमचं बटालियन असेल किंवा आमचे CO साहेब असेल, तेव्हा आमच्याकडे एक MMG असतात, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा. त्या ठिकाणी प्रत्येकातला कला, क्रीडा, शिक्षण जो काही गुण असेल त्यांना आम्ही बोलतो. तर आपण आज BSFचा रेसिंग डे निमित्त माझ्या तमाम भारतीयांसाठी एवढंच म्हणावं वाटतं की दिखावे के लिए झूठी अदाकारी नहीं करते, विदोषी ताकतों से मिलकर गद्दारी नहीं करते, अरे शख्स है तो उल्टा कर देख लो तारीख के पन्ने, इस देश के फौजी कभी भारत देश से गद्दारी नहीं करते, कभी भारत देश से गद्दारी नहीं करते. एवढंच नाही, फौजी है जिंदगी मेरी उसी में हमारा अंत होगा. कारण की बरेच वेळा आम्हाला म्हणतात की हे खाकी वर्दी कशासाठी. आज आम्हाला साहेब अतिशय आनंदाने अभिमानानं सांगावंसं वाटतं, हे जेवढे सैनिक आहे आम्ही खाकी याच्यासाठी असतं की आधी खाकी आणि नंतर बाकी. आणि म्हणून आम्हाला असं म्हणावंसं वाटतं कि फौजी है ज़िंदगी मेरी उसे में हमारा अंत होगा, गोली दुश्मन के सीने पे होगी और कफन पे हिंदुस्तान का तिरंगा होगा, कफन पे हिंदुस्तान का तिरंगा होगा. और सब जब हम लोग छुट्टी आते हैं या कैजुअल लीव या मेडिकल लीव, तो हमें पूछता है कि भाई कश्मीर में अगर ठंडी है, महाराष्ट्र में गर्मी है, तो आप फौजी रहते कहाँ पे है. तो इसीलिए मैं एक शेर आपसे अदा करना चाहता हूँ. एक शायर बोलता है कि कश्मीर में अगर ठंडी ना होती, महाराष्ट्र में अगर गर्मी ना होती. यहाँ पे जुड़े हुए सभी भारत के नौजवान कि कश्मीर में अगर ठंडी ना होती, महाराष्ट्र में अगर गर्मी ना होती, तो हम भी भारतीय सेना के जवान, BSF के जवान होली खेलते थे. अगर हमारे कंधों पर ये BSF की वर्दी ना होती, ये BSF की वर्दी ना होती. धन्यवाद हमसे बात करने के लिए. और हमारे सभी अमरावती, बडनेरा और देशवासियों को BSF के 60वें वर्धापन दिन की बहुत हार्दिक शुभकामनाएं. और मज़हब, हम बार बार कहते हैं शेर राहत हिंदू साहब का, मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना. सभी समाज के लोग यहाँ पर पहुँचे, बहुत ही अच्छे प्रोग्राम में संपन्न हुआ. और मैं इसी के साथ में मुख्तार अहमद, अमरावती हलचल न्यूज़ के लिए कैमरामैन आनंद गोसावी के साथ. जय हिंद, जय महाराष्ट्र.